नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता दुसरीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकातून धडा क्रमांक 9 झोपाळा गेला उडून हा धडा आपण आज शिकणार आहोत। तर मुलांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। एका तळ्यात 2 बेडूक होते। हे पहा, तुम्हाला हे चित्र दिसत आहे। ह्या चित्रामध्ये तुम्हाला बेडूक जे आहेत 2 ते तुम्हाला पाण्यामध्ये दिसत आहेत। एकदा त्यांना पाण्यात 2 खांब दिसले। त्यांना काय दिसलं पाण्यामध्ये? 2 खांब। त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधला। त्या बेडकांनी काय केलं? एक वेल आणली आणि ती वेल त्या खांबांना बांधली। वेलाचा छानदार झोपाळा तयार झाला। वेलाचा काय तयार झाला? छानदार झोपाळा त्यांनी तयार केला। दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले। तोच काय गंमत झाली? अचानक तो झोपाळा उडू लागला। अरे बापरे, हा झोपाळा तर उडू लागलाय। आणि नंतर पाहूया काय झालं ते 2 खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या। तर त्यांना काय समजलं की हे 2 खांब नसून हे काय आहेत? बगळ्याचे पाय आहेत। आणि मग त्यांनी काय केलं? पटकन पाण्यामध्ये उड्या मारल्या। तर मुलांनो, तुम्हाला हा धडा झोपाळा गेला उडून व्यवस्थित समजला असेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।